पवार साहेबांनी बसवलेला माणूस, त्यांना गृह खातं काही कळत नाही. पण गेले 10-12 वर्ष शरद पवार साहेब इथे महाराष्ट्रात नसतात. त्याच्यामुळे महाराष्ट्रातली फक्त इतंभूत बातमी, माहिती त्यांच्या भाषेत माहिती आहे. या फक्त शरद पवार साहेबांना दिल्लीत पोहोचवण्यासाठी बसवलेला माणूस आहे. याचा गृह खात्याशी काही संबंध नाही. ही कुरिअर सर्व्हिस आहे. त्याला काही देणं घेणं नाही या महाराष्ट्रातल्या गृह खात्याशी. खाकी ड्रेस घातलेला कोणी उभा केला तर त्यातला पोस्टमन कोण आणि पोलीस कोण हाही ओळखता येणार नाही. आणि हे बिनउपयोगाची माणसं ही या खात्यांवरती बसवली आहेत. लोक ओरडत आहेत, बोंबलत आहेत, सगळेजण सांगतायत, आणि तरी राजीनामा द्यायला हा माणूस तयार होत नाही. काही मनाची जनाची काही लाजच उरलेली नाही आहे. मला आता एका व्यक्तीने मला सांगितलं, गेल्या एप्रिल पासून पोलिसांच्या तुमच्या ट्रान्सफर्स या अडवून ठेवलेल्या आहेत. ती फाईल अडवून ठेवलेली आहे. का आता हा ह्याच्या मर्जीतला तो त्याच्या मर्जीतला, याच्याकडून आर पाटील आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये ती फाईल अडकून पडली आहे. पोलिसांनाही कळत नाही मी आता भूमिका काय घेऊ. इथे थांबून भूमिका घ्यायची आहे कारण माझी ट्रान्सफर होणार आहे. ट्रान्सफर झाल्यावरती तिथली भूमिका घ्यायची आहे. संपूर्ण महाराष्ट्रातली सगळं गृह खातं संभ्रमावस्थेत आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण पोलिसांकडनं अपेक्षा करायच्या. परप्रांतातनं लोंढेच्या लोंढे रोज येतातच आहेत. कोण कुठे राहतोय, कोण कुठे जगतोय, कोण काय करतोय, कोणाला कशालाही पत्ता नाही. आणि या अशा परिस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधली जी काही कायदा सुव्यवस्था आहे ढासळलेली आहेच, अजून खाली चाललेली आहे. एक काळ रात्रीच्या वेळेला महिला बाहेर पडत असत. आता संध्याकाळी बाहेर पडायचं की नाही इथपर्यंत आता प्रश्नचिन्ह उभे राहिलेले आहेत. आणि म्हणून मी फक्त आज एकच आवाहन करणार आहे महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या माता भगिनींना की आर पाटील जिथे राहतात, मलबार हिलच्या त्यांच्या बंगल्यात किंवा सांगलीला कुठे राहत असतील तिकडे, त्यांच्या घरात महाराष्ट्रातल्या प्रत्येक महिला माता भगिनींनी एका बॉक्समध्ये बांगड्या भराव्यात आणि ते पार्सल त्या आर पाटलांच्या घरामध्ये पाठवावं. जेवढे जास्तीत जास्त बॉक्स जातील तेवढी लाज वाटून हा माणूस स्वतःहून राजीनामा देईल तरच, अन्यथा यांच्यासारखी निगरगट्ट माणसं मी पाहिलीच नाही. महाराष्ट्रातल्या इतर सर्व राजकीय पक्षांना देखील माझं आव्हान आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला माझं आव्हान आहे. आज व्यक्ती बदलणं गरजेचं आहे, उद्या सरकार बदलणं गरजेचं आहे. परंतु ही व्यक्ती आत्ताच बदलणं आवश्यक आहे. त्याशिवाय हे वटणीवरती येणार नाही. जोपर्यंत जनतेचा रेटा जोपर्यंत याच्या मागे राहणार नाही, लागणार नाही, तोपर्यंत यांना काही वाटणार नाही. हे रोजच आहे. तुम्ही जगा किंवा मरा. निवडणुकीच्या दिवशी फक्त मतदानाला फक्त जिवंत राहा. मतदान केल्या केल्या मेलात तरी चालेल. ही असल्या वृत्तीची माणसं संपूर्ण महाराष्ट्र चालवत आहेत. लाज वाटते. आज दाभोळकरांसारखी आज व्यक्ती गेली. आज हा बलात्कार, उद्या अजून काय होईल माहित नाही. आजच मी कुठेतरी वाचलं की खोटा पोलीस कमिशनर ऑफिस मध्ये जाऊन रेकी करून आला. मुख्य कार्यालयामध्ये खोटा पोलीस आतमध्ये गेला, सगळं बघून निघून आला. पोलीस कार्यालय तिकडे सुरक्षित नाही. आम जनतेचं काय घेऊन बसले. महाराष्ट्रातल्या मुंबईतल्या पोलिसांवरती माझा 100% विश्वास आहे. त्यांना जर मोकळीक दिली तर हे सगळं बंद करू शकतात ते. परंतु बंद करण्यासाठी म्हणून जो प्रमुख माणूस लागतो तोच अशा प्रकारे जर समजा आर पाटलांसारखा असेल तर पोलीस तरी काय करतील. कालच्या घटनेतली एक व्यक्ती सापडलेली आहे आता पोलिसांना. बाकीच्या 4 काहीतरी फरार आहेत कळलं. परंतु मी परत एकदा महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आवाहन करीन की तुम्ही एका बॉक्समध्ये बांगड्या भरा
प्रत्येकीने वैयक्तिक भरा बॉक्समध्ये आणि आर पाटलांच्या घरावरती पाठवून द्या, पोस्टाने पाठवून द्या. त्या ढिगाऱ्याने काही लाज वाटली त्या बांगड्यांच्या तरच पुढे महाराष्ट्रात काहीतरी घडेल, अन्यथा निवडणुकीपर्यंत वाट बघा.